मुस्तफा शेख शुभदा कर्णधार यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असेल. या सामन्याची पंचगिरी पाहतायत विलास आणि अरुण, हे दोन क्वालिफाईड असे पंच. जीटीसी लाईव्हच्या मदतीने आपण या सामन्यांचं प्रक्षेपण बघतोय. स्वप्नील गांगड आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेस पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ सुरेख टप्पा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गुड लेंथवर पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. अक्षय चांगला फुटवर्कनं खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. जबरदस्त पद्धतीने चेंडू रिलीज केला. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. अख्तर शेख उंचपुरा असा गोलंदाज आणि चांगला टप्पा साधला गेला. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं अक्षयसाठी. यावेळेस मात्र चांगला असा ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये आहे. थ्रो सुद्धा चांगली केली गेली, परंतु याच दरम्यान कंप्लीट गेली सिंगल आणि संघाचं खातं उघडलं गेलं. श्री गणेशा होतोय टोकावडे संघाचा. बूंद बूंद से समुद्र बनताय. एक एक धाव खूप महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. मनीष कोयते यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी मिलिंदसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस चेंडू चांगला असा ऑफ ड्राईव्ह आहे, परंतु झेल हातामध्ये विसावलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. टोकावडे संघाला बसतोय पहिला धक्का. मिलिंद बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन होत आहे. फटका चांगला होता, परंतु एलिव्हेशन काही देऊ शकला नाही फलंदाज. याच दरम्यान लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं झेल टिपला गेला आणि एक मोठा धक्का बसतोय टोकावडे संघाला. नवीन फलंदाज मैदानात एंटर करेल, अर्थात फलंदाज जगदीश नॉन स्ट्राईक एंडवर असेल आणि फलंदाज अक्षय स्ट्राईक एंडवर असेल. चांगली गोलंदाजी अख्तरच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, ऑफ ड्राईव्ह आहे. नक्कीच बॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू उडावलाय. कव्हर स्वीपर रिजन मध्ये डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इम्रानच्या मार्फत बघायला मिळत आहे. या चेंडूवर कंप्लीट गेला. पंचांचा इशारा येतोय. इट्स इट इज अ नो बॉल. स्टेप आउट झाला गोलंदाज. कुठेतरी स्टेप आउट करताना या ठिकाणी स्वतःची रिलीज करताना चेंडू थोडं फॉलो थ्रू मध्ये संघर्ष बघायला मिळाला. सिंगल आणि एक धाव नो, अर्थात 4 धावांवर जाऊन पोहोचतोय संघ टोकावडे. 4 धावांवर जाऊन पोहोचतोय. दिस इज अ पार्ट ऑफ गेम. गोलंदाजी करताना नो चेंडू नक्कीच एक्स्ट्राज आपल्याला धावा देत असतात आणि टोकावडे संघाच्या धावसंख्या पोहोचते 4 धावसंख्येवर. आता मात्र पुन्हा एकदा अक्षय फ्रीट असेल पुढील चेंडू, यात काही शंका नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेच हे पहिलं षटक. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये चेंडू आला होता. डीप मध्ये खेळाडू चेंडूचा पाठलाग करताना झेल सुटतोय, कारण फ्रीट होता, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतं. या डबल्सनं धावसंख्या पोहोचते 6 धावांवर. नक्कीच हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावं लागतात झेलमध्ये. 4 षटकांचा हा सामना आणि आपण बघतोय आई एकलेशा चषक 2022 भव्य ओव्हरऑलचे सामने. टोकावडे ग्रामस्थ मंडळ टोकावडच्या वतीनं अतिशय जबरदस्त असं नियोजन, निसर्गात सानिध्यात बसलेलं हे मैदान. चहूबाजूला हरियालीने मैदानावर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारचं ग्रास, चांगल्या प्रकारचं गवत या मैदानावर दिसतंय. एक चांगलं मैदान आणि चांगलं आयोजन नियोजन. कारण जीवनाचं रहाडगाडगं बाजूला सारून काही माणसं एकत्र येतात आणि त्यांच्या अथक व्यवस्थापनातून अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होत असतं. सॅल्यूट करावं लागेल संपूर्ण आयोजन कमिटीला. षटक क्रमांक पहिलं मार्गज असताना अख्तर शेखचं धावसंख्येचा विचार केला, धावफलकावर धावा आहेत 6 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. चांगला चेंडू रिलीज केल्यानंतर टप्पा साधला गेला. अचूक गोलंदाजी करतोय गोलंदाज अख्तर शेख. एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आणि आतापर्यंत जबरदस्त धारदार टिच्चून मारा करतोय दसई संघासाठी. मंजिरी दसई वर्सेस चगदे टोकावडे अशी मॅच रंगते. जीटीसी लाईव्हच्या मदतीने आपण बघतोय स्वप्नील गांगड, राजू राठोडे, त्याचं सँडी यांची संपूर्ण टीम, जॉन टी यांची संपूर्ण टीम या ठिकाणी तैनात आहे. त्यावेळेस पुढचा चेंडू स्वीप केलाय. चांगला फटका, अचूक प्रॉपर टायमिंग साधलं आणि लेग ग्लान्स करताना दिसला हा गोलंदाज. फलंदाज जबरदस्त पद्धतीनं सिंगलचं या ठिकाणी अंकित होते धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकानंतर.
7 धावा. एक सेन्सिबल इकॉनॉमिकल षटक हाताळलं अख्तरनं. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं की आपण म्हणतोय की चौकार षटकारांचं षटक असतं. एक जोखीम असते ती म्हणजे विकेटची. परंतु टोकावडे संघ सेन्सिबल क्रिकेट खेळताना दिसला, सिंगल डबल्स व भर देताना दिसला. एका विकेटचं पतन झालं, परंतु 7 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धाबा आहेत 7 धाबा. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. दसई संघाचा गोलंदाज आपल्याला दिसेल. पहिली मॅच खूप जबरदस्त बघायला मिळाली आणि दुसरी मॅच सुद्धा एक हाय व्होल्टेज होईल, यात काही शंका नाहीये. नवीन गोलंदाज दसई संघाचा गोलंदाज येतोय विकास. देखील विकास सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे खऱ्या अर्थानं जिद्द, चिकाटी, मेहनत आपल्याला शिकवत असतो. आणि क्रिकेटमध्ये ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं आणि सिनियर खेळाडूंचा सन्मान केला जातोय. क्रिकेटमध्ये कर्णधार खूप महत्त्वाचा असतोय आणि कर्णधारानं लिडिंग फ्रॉम द फ्रंटनं प्रत्येक संघ पुढे नेताना चांगली भूमिका बजवायची असते. अनेक वर्ष दसई संघासाठी, मंजिरी दसई संघासाठी कर्णधार म्हणून मुस्तफा शेख चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आपल्याला मिड विकेटमध्ये खेळाडू दिसतोय. लॉंग लेग झोनमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर स्वीपर, त्याचबरोबर कव्हर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आपल्याला सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण असताना दिसत आहे. लेग स्लीप, स्लीप, पॉइंट, शॉर्ट कव्हर असं क्षेत्ररक्षण. विकासचं दुसरं षटक घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फलंदाज अक्षयसाठी. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू उडालाय. कव्हर स्वीपरमध्ये डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इनफिल्ड मधला खेळाडू नक्कीच चेंडूचा पाठलाग करताना चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय. या चेंडूवर अर्जित केल्या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जातीये, जाऊन पोहोचतीये 9 धावांवर. आमचे स्कोरर मित्र रोहन चांगलं स्कोरर या ठिकाणी रायटिंग करतायत. आणि आमचे ऑफिशियल या ठिकाणी आहेत अर्थात जीटीसीचे स्वप्नीलजी गांगड चांगली भूमिका या ठिकाणी पार पडतायत. आई एकलेशा चषक मध्ये चांगलं मॅचचं हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी बघायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास. यावेळेस मात्र चांगला टप्पा चेंडू होता, फुलटॉस चेंडू. फायदा घेऊ शकला नाहीये, थ्रो केली आहे चूक, परंतु उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. ही 22ची धावा असेल नक्कीच. एक्स्ट्रा धावा ऍड केली जात आहेत धावफलकावर. धावा होत आहेत 10. नक्कीच टेम्परामेंट, विजन, अचिव्हमेंट अँड गोल हे सगळे प्लस पॉईंट तुमच्याकडे असतील ना तर मात्र विजय तुमचाच असतोय. कारण संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट असतं. संघर्ष असतो खेळासाठीचा, संघर्ष असतो खेळातून ओळख निर्माण करण्याचा आणि ओळख टिकवण्याचा, तो सुद्धा एक संघर्ष असतो. हे क्रिकेटचं स्पिरिट या मैदानावर जपलं जात आहे. अर्थात मॅच सुरू आहे टोकावडे वर्सेस दसई. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा विकास. स्ट्रायकिंग एंडवर असेल जगदीश. चांगला फटका आहे, बॅकफूट जाऊन पंच केलाय ऑफसाईडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू गॅदर करेपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली. एका धावेची भर पडतीये. सिंगलला धावसंख्या पोहोचतीये 11 धावसंख्येवर. नक्कीच 11 रन्स. मागील मॅच आपण बघितली तर धावांचा पाऊस पडत होता, पण या मॅच मध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना दिसतोय दसई संघ. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं असेल टोकावडे संघासाठी. जगदीश आणि अक्षयकडनं ती अपेक्षा असेल टोकावडे संघाला. विकासचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चांगली गोलंदाजी दसई संघाच्या माध्यमातून. मोठा फटका आहे अलॉंग द कार्पेट. ओ यावेळेस मात्र शॉर्ट कव्हरवर चांगला झेल टिपला गेला आणि अक्षयच्या रूपानं दुसरा धक्का बसतोय अर्थात टोकावडे संघाला. अक्षय माघारी परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतोय गिरीश, द मॅन फ्रॉम टोकावडे. आणि विकासच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य बघितलं, पहिल्या चेंडूवर डबल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल आणि चौथ्या चेंडूवर येते विकेट. धावसंख्येचा विचार केला तर टोकावडे संघाची धावसंख्या होती 11 धावा आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात ह्या 11 धावांपर्यंत मजल मारली आहे. चांगली गोलंदाजी, सेन्सिबल गोलंदाजी. रन रेट वाढवावा लागेल टोकावडे संघाच्या फलंदाजांना. नेक्स्ट बॉल राईट हॅम ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर अचूक टप्प्यावर लाईन लेन सांभाळली गेली. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. नक्कीच फलंदाज फक्त दर्शक बनून राहिला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होती आहे.
जबरदस्त पद्धतीने गोलंदाजीचा क्लास दाखवतोय गोलंदाज विकास आपल्या संघासाठी, मंजिरी दसईसाठी. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट ना पुन्हा एकदा विकास. काय घडतं या चेंडूवर? यष्टीरक्षक बीट होतोय, फलंदाज सुद्धा बीट होतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. बाईच्या रूपानं 4 धावा, 1 धाव. प्रयत्न चालू आहे दसई वर्सेस टोकावडे या दोन संघांचा. पुन्हा एकदा टप्पा, लाईन लेंथ, डायरेक्शन भरकटली जाते. नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू रिलीज करताना अचूक टप्प्यावर चेंडू टाकणं गरजेचं असतं. तुमची लाईन लेंथ, तुमचा रिलीज पॉइंट आणि तुमचा गुडलेन टप्पा खूप महत्वाचा. वाईट चेंडू एक्स्ट्राज मध्ये भर, धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते टोकावडे संघाची. नेक्स्ट बॉल कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल विकासला. यावेळेस मात्र अचूक टप्पा, याला म्हणतात कमबॅक. जबरदस्त. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला गेला आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी येते संपुष्टात. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या टोकावडे संघाची स्थिरावती आहे 17 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावलकावर आहेत आणि टोकावडे संघाला अपेक्षा असेल एका चांगल्या खेळीची जगदीशकडनं. खऱ्या अर्थानं 17 धावांपर्यंत मजल मारली. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज, अर्थात एक अनुभवी गोलंदाज आहे कार्तिक. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज, खूप अनुभव आहे. असं म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतो आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानावर आता दिसेल. खऱ्या अर्थानं कार्तिक दसई संघासाठी गोलंदाज येतोय. जगदीशला मात्र चौकार षटकार चांगली इनिंग साकारावी लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर 8.5 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन केली आहे टोकावडे संघानं. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू हलक्या हातानं उंच हवेत उडालेला झेल होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. इम्रान चेंडूचा ताबा घेईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या जगदीश आणि फलंदाज गिरीशच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पुढे जाते, पोहोचते 19 धावसंख्येवर. फटका रडारमध्ये होता परंतु ताकद थोडी कमी दाखवली आणि फक्त बॅटचा फ्लो केला आणि हवेत चेंडू उडवला. 2 धावा या चेंडूवर ऍड केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचतीये 19 धावसंख्येवर. पुढचा चेंडू कार्तिक गोलंदाजाचा. पुन्हा एकदा स्टेप आउट चेंडू खेळलाय. चांगला फटकाय, प्रयत्नांची पराकाष्ठा. सूरजच्या माध्यमातून चेंडू फिरकावून दिला मिडॉनच्या डोक्यावरनं सीमारेषे पार. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता मात्र या धावसंख्येला एक वेग प्राप्त होतोय. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवलाय अर्थात फलंदाज जगदीशनं. फटक्याचा विचार केला तर रॉबिन उत्तप्पा स्टाईलनं स्टेप आउट केलं आणि जबरदस्त पद्धतीनं या चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेला. कार्तिकनं मात्र या चेंडूवर थोडी चुकी केली आणि षटकार बहाल केला, तो म्हणजे टोकावडे संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कार्तिकला कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र लेग स्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांनी या चेंडूला दंडित केला. या सेट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये भर पडते आणि सिंगल ना धावसंख्या पुन्हा एकदा पोहोचते 26 धावसंख्येवर. 26 रन्स. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल बोल बाय कार्तिक. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक कार्तिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीश. चांगला फटका आहे. यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं यॉर्कर चेंडूला. खोदून काढलाय चेंडूला परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज कार्तिक. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींची इज्जत केली जाते, एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरे म्हणजे यॉर्कर. आता मात्र यॉर्करचा वापर करताना दिसला कार्तिक. नेक्स्ट बॉल तिसरं षटक गोलंदाज कार्तिक. पुन्हा एकदा जगदीशसाठी. यावेळेस मात्र वेग भन्नाट आहे परंतु लाईन लेनचा विचार केला तर चांगला चेंडू हाताळला. लेग स्टिक वरून चेंडू जातो आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दसई संघाचा हा गोलंदाज कार्तिक चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये.
धावसंख्येचा विचार केला धावफलकावर धावा आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. टोकावडे संघाचा हा फलंदाज अर्थात जगदीश. चांगला फटका आहे पुन्हा एकदा. परफेक्ट बॅट वर चेंडू येतोय. जबरदस्त कमिटमेंट बघायला मिळाली. याला म्हणतात 100% एफर्ट्स. सूरजच्या माध्यमातून तब्बल 4 धावा वाचवण्यात यश मिळतंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळाली सूरज विशेषच्या माध्यमातून दसई संघासाठी. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचती आहे 28 धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा. लास्ट बॉल रिमेन इन दिस ओव्हर. षटक क्रमांक 3. जगदीश चांगली फलंदाजी करतोय अर्थात टोकावडी संघासाठी. राईट ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा कार्तिक. चांगला फटका आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आहे. जेल होईल का नाही. चेंडू सीमारेषे पार. एक गगनचुंबी षटकार. षटकामध्ये धावा आहेत तब्बल 34 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा बघायला मिळाल्या. कार्तिकचं षटक थोडंसं महागडं पडलं. 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. जगदीश चांगली बॅटिंग करतोय टोकावडे संघासाठी. चांगली पार्टनरशिप बघायला मिळते विकास आणि जगदीशच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा. 11:30ची सरासरी या ठिकाणी मेंटेन केली आहे टोकावडी संघानं. शेवटचं निर्णायक षटक असेल. 4 षटकांचा सामना. गोलंदाज येतोय मिर्झा. मिर्झा एक चांगला गोलंदाज आहे आणि एक टुर्नामेंटमध्ये त्याची गोलंदाजी आम्ही बघितली आहे. परंतु आता 34 धावांपर्यंत मजल मारताना शेवटचे 6 चेंडू चांगले टाकावे लागतील दसई संघासाठी. परंतु जो फलंदाज आहे अर्थात गिरीश 6 चेंडूंचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न असेल. राईट हँड बॅट्समन गिरीश. चांगला फटका आहे. यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा वाईडिश मेडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. क्षेत्ररक्षक सूरजच्या माध्यमातून सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट करून आता मात्र स्ट्राईकचा बार सांभाळतोय फलंदाज जगदीश. जगदीशच्या फॅट मधनं 2 चांगले गगनचुंबी षटकार आपण बघितले आहे आणि वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 15 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेचच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडूचा ताबा घेतला गेला म्हणतात. याच दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे पोहोचतीये. 37 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय संघ टोकावडे. जगदीश चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघाला एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना सहकार्य करतोय. चांगली पार्टनरशिप सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. सिंगल्स डबल चौकार षटकारांवर आपली इनिंग साकारतोय. हेच तर क्रिकेट असताना एखादा चांगला खेळाडू तेव्हाच गणला जातोय तेव्हा तो टेक्निकवर काम करतोय, जेव्हा तो सिंगल्स डबल्स चौकार षटकारांची आतषबाजी करतोय आणि एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय टोकावडी संघ. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिर्झा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चांगला फटका आहे. रडार मध्ये चेंडू आहे. स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. वन बाउन्स गॅदर्ड केला गेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या द्वारे आणि याच दरम्यान कंप्लीट केल्या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाते पोहोचती आहे 39 धावसंख्येवर. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 39 धावा. ती 4थं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त पद्धतीनं फलंदाजी करतोय जगदीश. असं म्हणतात ना, ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. संघासाठी गरज असताना धावून येतोय जगदीश आणि चांगली बॅटिंग करतोय. प्रेक्षकांची प्रतिसाद मिळतोय या फलंदाजाला. मिर्झा गोलंदाज आहे दसई संघाचा. गोलंदाजीचा विचार केला तर रनअप चांगला आहे, ऍक्शन चांगली आहे. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट न येतोय जगदीशसाठी. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि यॉर्क अटेम्प्ट करण्यात यश मिळालं गोलंदाज मिर्झाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2. अर्थात धावसंख्येचा विचार केला तर धावा आहे धावफलकावर 39 रन्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिर्झा टू जगदीश. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळलाय. पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आहे. झेल होईल का? व्हॉट अ कमिटमेंट. सुरेख झेल टिपला गेला आणि जगदीशची खेळी या ठिकाणी
मुठ्ठीभर जमीन. अभि आसमान बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या एका चेंडूवर षटकार येईल, चौकार येईल, सिंगल येईल, डबल की विकेट येईल पाहणं औत्सुक्याचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि धावा आहेत 39 धावा. पुन्हा एकदा फलंदाज गिरीश फुलटॉस. यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट होतोय, फलंदाज बीट होतोय, चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. इम्रान अख्तर शेख चेंडूचा ताबा घेताना दुसऱ्या बाहेरचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि तू मैं भाग मिल्खा भाग या उक्तीप्रमाणे नो चेंडू सुद्धा येतोय. एकूण धावा 4 मिळतात या चेंडूवर. क्या बात आहे, जबरदस्त 4 धावा आणि संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण. अर्थात टोकावडे संघाच्या धावसंख्या 4 न वाढतीये, पोहोचतीये 43 धावसंख्येवर. 43 रन्स. नो चेंडू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे दसई डिलिव्हरी आहे. नो चेंडू नाहीये आणि एकूण धावा या चेंडूवर मिळतात. 3 धावसंख्या पोहोचतीये 42 धावसंख्येवर आणि 43 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे मंजिरी स्पोर्ट्स दसई संघासमोर. एकूण धावा 42, 43 धावांची गरज आहे ती अर्थात दसई संघाला. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा विचार केला तर जगदीशनं चांगली बॅटिंग केली. अक्षय, मिलिंद, जगदीश, गिरीश, समीर असे फलंदाज मैदानावर भिडताना दिसले. गोलंदाजीचा विचार केला तर अख्तरनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7, त्यानंतर विकासनं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 10 आणि कार्तिकनं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 17 आणि शेवटचं षटक मिर्झानं हाताळलं, धावा खर्च केल्या 8. एकूण धावा 42 आणि 43 धावांची गरज असेल ती आहे मंजिरी दसई संघाला या निर्धारित 4 षटकामध्ये. मंजिरी दसई संघाचे टोकवड्याचे 11 क्षेत्ररक्षक ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच आमचे स्वयंसेवक संदेश कोयते सातत्याने चांगली या ठिकाणी कामगिरी करतात.
चांगली अशी मदत या ठिकाणी करतात. सकाळपासून मैदानात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं कमिटीच्या तर्फे हार्दिक स्वागत. हॅलो. सलामीची जोडी मैदानात उतरतीये दसई संघासाठी, मंजिरी स्पोर्ट्स दसई संघासाठी, अर्थात मुस्तफा शेख आणि सूरज विषे. मुस्तफा शेख एक लेजेंडरी क्रिकेटर आहे, खूप वर्षाचा अनुभव आणि धावांचा विचार केला तर 43 धावांची गरज आहे दसई संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकामध्ये. तो कवडे संघाचा सलामीचा गोलंदाज येतोय. फील्ड रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर फील्ड सजवायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टोकावडे संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. या सामन्याची पंचगिरी पाहतायत विलास आणि अरुण, 2 पंच, क्वालिफाईड पंच या मैदानावर आपल्याला पंचगिरी करताना दिसत आहेत. आणि 4 षटकामध्ये गरज आहे 43 धावांची. धावांचा विचार केला तर 10.5ची सरासरी, तब्बल 11ची सरासरी मेंटेन करावी लागेल. ती म्हणजे दसई संघाला. पहिला गोलंदाज येतोय चिंतामण. नक्कीच डोकं एकाग्र करणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आणि फलंदाजाच्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे, कारण 4 षटक आहेत, 24 चेंडू आहेत आणि 43 धावांची गरज असताना कशा पद्धतीने धावा चेस करावं हे एक स्किल आहे. आणि गोलंदाजाच्या माइंडमध्ये असते की निर्धाव चेंडू कसे टाकले जावेत, त्यानंतर विकेट्स कशा मिळवाव्यात, याचं कॅल्क्युलेशन जो गोलंदाज करतो ना तो यशस्वी होतोय. त्या पद्धतीनं मेहनत करणं गरजेचं असेल, कारण जेवढं मोठं आव्हान तेवढी मोठी कामगिरी करणं असते गरजेचं. पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज चिंतामण. लेफ्ट हँड बॉलर, यॉर्कर चेंडू खोदून काढला या चेंडूला. नक्कीच इनफिल्ड कव्हर करून चेंडू जातो आहे स्ट्रेटच्या दिशेनं आणि संघाचं खातं उघडत आहे, अर्थात दसई संघाचं. स्ट्राईक रोटेट लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळत आहे सूरज विषे आणि मुस्तफा शेख. स्ट्राईक रोटेट करून फलंदाज सूरज विषे स्ट्राईकचा भार सांभाळतोय. सिंगल मिळते पहिल्या चेंडूवर, खातं उघडलं जातंय दसई संघाचं. सचिन पवार यांच्याकडनं एक पर्वणी आहे चिंतामणसाठी, जर हॅट्रिक नोंदवली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर असेल सूरज विषे. पहिला चेंडू पूर्णपणे बॉडी टर्न करून भिरकावून दिला, लॉंग लेग झोन मध्ये चेंडू, सीमा रेषा पार, षटकार. संकटांवर अशा पद्धतीनं तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करतोय फलंदाज सूरज, कारण 43 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर एक घणाघात बघायला मिळाला. फटका चांगला होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॉडी टर्न केली पूर्णपणे आणि एक सक्सेसफुल पुल बघायला मिळाला. लॉंग लेग झोन मध्ये षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढते, 7 वर जाऊन पोहोचते. चिंतामणला कमबॅक करावं लागेल, कारण कमबॅक करणं गरजेचं असेल. धावांचं पाठबळ कमी असताना पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज चिंतामण. आता मात्र लेफ्ट हँड राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. फील्ड रिस्ट्रिक्शनचा विचार केला तर आपल्याला मिड विकेट मध्ये खेळाडू दिसतो आणि मिड ऑन मध्ये खेळाडू तैनात केलाय. बाकीचे सर्व खेळाडू सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये तैनात आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज चिंतामण, फलंदाज सूरज विषे स्ट्रायकिंग वर. यावेळेस मात्र डाईव्ह केलाय, उंच हवेत उडालेला झेल झेल टिपता येईल का, संधीचं सोनं केलं गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. चेंज ऑफ पेस न फसला फलंदाज सूरज विषे. बॅक टू द पेवर. गेला सूरजची इनिंग या ठिकाणी ते संपुष्टात. नवीन फलंदाज एंटर करतोय इम्रान शेख. इम्रान एक ताकदवर फलंदाज मैदानात एंटर करतोय. मुस्तफा आणि इम्रान ही जोडी आहे, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा या मैदानावर सजेल. सूरजने एक षटकार लगावला, त्यानंतर मात्र एक ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह खेळताना स्वतःची विकेट बहाल केली, ती म्हणजे टोकावडे संघाला. नवीन फलंदाज इम्रान शेख नॉन स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि फलंदाज मुस्तफा शेख स्ट्रायकिंग एंडवर. धावांचा विचार केला तर धावफलकावर धावा आहेत 7. 3 चेंडूंचा खेळ संपलाय.
आता मात्र पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न गोलंदाज चिंतामण येतोय फलंदाज मुस्तफा शेख साठी. एक ताकदवर फलंदाज समोर असताना चांगली गोलंदाजीचा कौशल्य दाखवतोय गोलंदाज चिंतामण. ऑफ ट्रॅकर. काय घडतंय मैदानात. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि फलंदाज क्षेत्ररक्षक सर्व बीट होत आहेत. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय सीमा रेषे पार. यावेळेस मात्र मिळतोय चौकार. अंपायर बाईची धावा आहे की बॅटला स्पर्श झालाय. बाईच्या धावा आहेत. ओके, एकूण धावा मिळत आहेत. या चेंडूवर 4 धावसंख्या पोहोचतीये. 11 वर जाऊन पोहोचते दसई संघाची. जबरदस्त मॅच सुरू आहे दसई वर्सेस टोकावडे. पुन्हा एकदा गोलंदाज चिंतामण. यावेळेस मात्र चांगला फटका एडफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू उडावलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय. मुस्तफा शेखच्या बॅट मध्ये यलगार करणारा चौकार. 4 धावा. त्रेचाळीस धावांची गरज असताना ज्या स्टाईलनं रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे त्या रिक्वायर्ड रन रेटच्या जबरदस्त फ्लोनं बॅटिंग करतोय फलंदाज मुस्तफा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी ते संपुष्टात. फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात मंजिरी स्पोर्ट्स दसई संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मंजिरी दसई संघाची धावसंख्या होती 15 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरे षटक घेऊन येईल गोलंदाज धनाजी नवले. चांगला गोलंदाज आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर आहे टोकावडे संघासाठी. 43 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. कुठेतरी धावांचा वेग रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल गोलंदाज धनाजी या गोलंदाजाला. कारण रिक्वायर्ड रन रेट जो आहे त्या रन रेटनं दसई संघ नक्कीच हावी ठरतोय या मॅच मध्ये. एका विकेटचं पतन झालंय. कुठेतरी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स खूप गरजेच्या असतील. निर्धाव चेंडू गरजेचे असतील. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 43 धावांची गरज आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आला 15. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज धनाजी. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आता मात्र इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक जाताना दिसत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजलंय. कव्हर स्वीपर, कव्हर, त्यानंतर मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजलंय. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज धनाजी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं फलंदाज इम्रान साठी. मोठा माटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच कॉन्टॅक्ट झाला नाहीये. टप्पा अचूक टप्प्यावर पडला आणि यष्टीरक्षकाकडनं सुद्धा चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं गेलं. निर्धाव चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ असताना धनाजी या गोलंदाजाचं चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अशा प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. 43 धावांची गरज आहे. इम्रान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. मोठा फटका आहे. ताकदवर फटका आहे. रडार मध्ये चेंडू आल्यानंतर फुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. इम्रान शेखच्या बॅटमध्ये एक घणाघात प्रहार बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर जबरदस्त पूल लगावला गेला. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज धनाजी. यावेळेस मात्र टॅप शॉट खेळ ऑफसाईडच्या दिशेनं. इनफिल्ड कव्हर करून चेंडू जातोय डीप मध्ये. कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि एका धावेची भर पडतीये. एका धावेनं धावसंख्या पोहोचते 22 धावसंख्येवर. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मुस्तफा शेख आणि इम्रान शेखच्या माध्यमातून दसई संघासाठी बघायला मिळत आहे. धनाजीला कमबॅक करावं लागेल. कुठेतरी विकेट्स मिळवाव्या लागतील टोकावडे संघासाठी. यजमान संघ आहे
प्रेक्षकांना, घरच्या प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षा असेल एका चांगल्या कामगिरीची. धनाजीकडनं विकेटचा प्रयत्न चालू आहेत, परंतु फेविकॉल का जोड आहे, टूटे का नाही या स्टाईलनं खेळतोय मुस्तफा. एक चांगला फटका आहे, हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका खेळलाय, जेल होईल का, संधी आहे. ओ माय गुडनेस, कॅच ड्रॉप होतोय. चेंडू धरणीला दान केला गेला आणि एका धावेची भर पडते धावफलकावर. धावसंख्या पोहोचतीये 23 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय दसई संघ. हा झेल किती महागडा ठरतोय हे येणारी वेळ ठरवेल, कारण मुस्तफा शेख एक खूप मोठा मोहरा आहे दसई संघासाठी. एक सोपा झेल या ठिकाणी सोडला गेला. याच वेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनाजी. मोठा फटका अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, चांगला असा ऑन ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डीप मध्ये चेंडू गॅदर्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलनं धावसंख्या पोहोचतीये 24 धावसंख्येवर. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 43 धावांची गरज आहे ती दसई संघाला. दुसरं षटक मार्गस्थ असताना धनाजी या गोलंदाजाचं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फलंदाज मुस्तफा चांगली बॅटिंग करतोय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एक जीवदान मिळालं, त्या जीवदानाचा फायदा घेताना दिसतोय. हाफ ट्रॅकर. ओ काय घडतंय मैदानात, संधी आणि संधीचा सोनं. चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. मुस्तफा शेखच्या बॅट मधनं एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. षटक क्रमांक दुसरा संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते मंजिरी दसई संघाची तब्बल 30 धावा आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे 13 धावांची. ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है. क्रिकेट एक खेल है यारो, इसे खेलना जरूरी है. जबरदस्त क्रिकेट मैदानावर बघायला मिळत आहे. एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट या ठिकाणी चालू आहे या मैदानावर. भरगतचं असं मैदान, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं, जीवनाचं राहडगाडग बाजूला सारून काही माणसं एकत्र येतात, त्यांच्या व्यवस्थापन अशा प्रकारच्या जबरदस्त मॅच आपणापर्यंत पोहोचतीये. यानंतरची अपकमिंग मॅच असेल आडगाव वर्सेस खानिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे, टॉस साठी यायचं आहे. खानिवली आणि आडगाव संघाचा कर्णधार. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पंचांचा इशारा वाईड येतोय. एक्स्ट्राज, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळतात अवांतर. धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत तब्बल 31. यासाठी नक्कीच गोलंदाजावर थोडं ऍक्शन घेतलेली, ऍक्शनवर ओ या वेळेस मात्र लीडिंग एज लागते आणि इम्रान शेखला माघारी परतावं लागेल. कॉट बिहाइंड विकेट मिळते आहे अर्थात टोकावडे संघाला आणि विकेटचं पतन होत आहे. इम्रान शेख बॅक टू द डगआउट. अर्थात दसई संघाचा एक हार्ड हिटर, स्फोटक फलंदाज अख्तर शेख. मुस्तफा आणि अख्तर शेख दोन्ही भाऊ, परंतु खूप वर्ष दसई संघासाठी जबरदस्त कामगिरी करतात. इम्रानची खेळी चांगली होती, परंतु परतावं लागेल. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आहे 31 धावा आणि उर्वरित 10 चेंडू मध्ये गरज आहे 11 धावांची. 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असताना आडगाव संघाचा कर्णधार आणि खानिवली संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा लीडिंग एज लागते. काय घडतंय मैदानात, जबरदस्त गोलंदाजी मिलिंदच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवर येत आहेत 2 मोठ्या विकेट्स. अख्तर शेख संघासाठी बॅक टू बॅक 2 चेंडूवर लीडिंग एजच्या रूपानं विकेट्स मिळत आहेत आणि पुढील चेंडू नक्कीच असेल हॅट्रिक बॉल.
शहाबाज येतो नवीन फलंदाज. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अर्थात ते मयूर शिर्के यांच्याकडनं हे बक्षीस लगावलंय. मिलिंदसाठी बक्षीस असेल. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार होतोय अख्तर शेख. पहिल्या चेंडूवर छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज शहाबाज. सचिन पवारकडनं सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागू आहे हॅट्रिक साठी. मिलिंद चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर विकेट्स मिळवल्या आणि कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण केला या मॅच मध्ये टोकावडे संघासाठी. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट असं म्हटलं तर आय एम पॉसिबल हा अर्थ दडलाय पॉसिबल इम्पॉसिबल या शब्दामध्ये. इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल आहे. करू शकतो. आय कॅन डू इट. मी करू शकतो. आणि हॅट्रिक संधी असेल गोलंदाज मिलिंदसाठी. फलंदाज शहाबाज असेल स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली गेली. एक लाऊड अपील होती आहे परंतु ही अपील फेटाळली गेली. नक्की स्ट्रिकोमीटर नाहीये त्यामुळे रिव्ह्यू या ठिकाणी नसेल. कॅप्टन कर्णधार आडगाव संघाचा कर्णधार आणि खानिवली संघाचा कर्णधार. चला लगेच टॉस साठी यायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज मिलिंद. पहिला चेंडू वाईड चेंडू होता आणि बॅक टू बॅक 3 चेंडू येतात निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला. तू मैं कॉलिंग चुकलाय. शहाबाजला विकेट्सच्या रूपानं. काय घडतंय मैदानात. सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज या ठिकाणी क्रॉस करून ही धाव कंप्लीट केली गेली. सिंगल धावसंख्या पोहोचती आहे 32 धावसंख्येवर. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर बघायला मिळतोय. संधी होती. थोडं कलेक्शन जर झालं असतं तर मात्र शहाबाज याला परतावं लागलं असतं. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. खूप मॅच मध्ये रंगत निर्माण होते. रोमहर्षक अवस्थेत पोहोचलेला सामना. मिलिंदनं मात्र एक कमबॅक करून दिलाय अर्थात टोकावडे संघाला. थोडी जर चतुराई गोलंदाजीमध्ये दाखवली आणि फिल्डिंग मध्ये जर चांगलं सहकार्य केलं क्षेत्ररक्षकांनी तरी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. परंतु अजून एक मोठा मोहरा अर्थात मुस्तफा शेख मैदानावर आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. संघाचा कर्णधार आडगाव संघाचा कर्णधार अर्थात राजेश मडके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत असेल सर. आणि खानिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस का बॉस कक्षामध्ये जायचं आहे. नाणेफेक केली जाईल. अर्थात श्रीकांत पवार त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वतीनं कॉमेंटेटर राजेश आपण या ठिकाणी नाणेफेक घ्यायची आहे. चांगला फटका आहे. चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण. षटक या क्रमांक 3 या ठिकाणी येत आहे. संपुष्टात 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे 6 चेंडू मध्ये 5 धावांची. या ठिकाणी नाणेफेक केली जाते आडगाव संघाच्या आणि खानिवली संघाच्या कर्णधारांच्या दरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज संजय. 6 चेंडू मध्ये गरज आहे 5 धावांची. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक धाव सुद्धा निघत नाहीये आणि 36 धावा सुद्धा निघू शकतात. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रयत्न करावे लागतील. चमत्कार करावा लागेल गोलंदाजाला अर्थात संजयला. स्ट्रायकिंग एंडवर आले फलंदाज शहाबाज. नॉन स्ट्राईक एंडवर आहे मुस्तफा शेख. 6 चेंडूंचा खेळ बाकी. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न गोलंदाज. काय चेंडू हाताळलाय फिरकीचा जादूगर अर्थात संजय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय आणि संपूर्ण प्रेक्षकांचा जल्लोष मैदानावर टाळ्यांचा कडकडाट होतोय. आता मात्र गरज आहे 5 चेंडू 5 धावांची. एक चांगली ऍक्शन आहे. चांगली फिरकी आहे. आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळतोय गोलंदाज अर्थात संजय द मॅन फ्रॉम टोकावडे. जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी करतोय.
एक चतुराई भरी गोलंदाजी, आपल्या बोटांमधील जादू दाखवतोय, जबरदस्त रिलीज करतोय चेंडू, काय ऍक्शन आहे, जबरदस्त गोलंदाजी. ओह क्या बात है, क्या बात है, जबरदस्त सुपर्ब गोलंदाजी होती है. शहाबाजला उत्तर सापडत नाहीये. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. एकच यलगार या ठिकाणी प्रेक्षकांचा जल्लोष बघायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. आपल्या बोटांमधील जादू दाखवतोय, अर्थात पेशानं शिक्षक, परंतु क्रिकेटचं स्पिरिट जपलं जात आहे संजय यांच्याकडनं. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. बॉलिंगचे ऍक्शन बघितले आपण तर खूप छान बॉलिंग ऍक्शन आणि रिलीज पॉइंट बघा, टप्पा बघा, जबरदस्त लाईन आणि लेंथ. शहाबाजला मात्र संघर्ष करावा लागतोय. 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना फुटवर्क दाखवावं लागेल तसंही संघासाठी. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर मुस्तफा शेख उभा आहे, परंतु चांगली गोलंदाजी संजयच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत मुस्तफा, कारण लेफ्ट हँड बॅट्समन मुस्तफा चांगल्या फॉर्म मध्ये या मॅच मध्ये दिसत आहेत. इनफॉर्म असा फलंदाज, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. बॅटिंगचा विचार केला तर मुस्तफाने 2 षटकार लगावले आहेत, म्हणजे एकूण 14 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस करावा लागेल, हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. मुस्तफा शेख इज ऑन स्ट्राईक, शहाबाज इज ऑन नॉन स्ट्राईक. संजय फिल्डिंग रिस्कचा विचार केला तर आपल्याला क्षेत्ररक्षक दिसत आहेत या लेफ्ट हँड बॅट्समन साठी. स्पीडअप करायचंय, थोडं घाई करायची आहे. लॉंग लेग झोन मध्ये मिड विकेट मध्ये खेळाडू, मिड ऑन मिड ऑफ आणि बाकी खेळाडू इनफिल्ड मध्ये दिसत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात केलाय लेफ्ट हँड बॅट्समन साठी. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. मुस्तफा शेख इज ऑन स्ट्राईक. गोलंदाज संजय चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय जबरदस्त. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न गोलंदाजी येतोय आता मात्र मुस्तफा साठी. ओ काय घडलंय चेंडूवर, जेल होईल का, संधी आहे. ओ षटकाराच्या बाहेर जातोय क्षेत्ररक्षक. संधी होती आणि षटकारानं दसई संघ या ठिकाणी विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन, तेवढंच कौतुक संजयचं आणि टोकावडे संघाचं. जबरदस्त मॅच. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तर टॉस होतोय. एका बाजूला तुम्ही बघू शकता टीम अडगाव, तर दुसऱ्या साईडला टीम खानिवली. आमचे मान्यवर नरजी